नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे शेतकरी मत्स्यपालन करतात किंवा मासे पालन करतात त्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. तर त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना. तर या योजनेबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला या योजनेबद्दल आपल्याला सर्व आणि संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया. प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना PMKSSY केंद्रीय मंत्रिमंडळाने 8 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय क्षेत्रातील उपयोजना प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना या योजनेला मंजुरी दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंदाजे 6,000 कोटी रुपये खर्चून PMKSSY राबवली जाईल. या योजनेचा उद्देश आर्थिक आणि तांत्रिक हस्तक्षेपाच्या माध्यमातून या क्षेत्रातील अंतर्निहित कमकुवतपणा दूर करणे आणि या क्षेत्राच्या दीर्घकालीन परिवर्तनाला पाठबळ देण्यासाठी आणि क्षेत्रीय लवचिकता वाढवण्यासाठी संस्थात्मक सुधारणा आणणे हा आहे. तर PMKSSY चे घटक आहेत: कार्यरत भांडवली वित्त पुरवठ्यासाठी सूक्ष्म उद्योगांना भारत सरकारच्या कार्यक्रमात प्रवेश सुलभ करण्यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे औपचारिकरण, मत्स्य पालन विम्याचा स्वीकार सुलभ करणे, मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या मूल्य साखळीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सूक्ष्म उद्योगांना सहाय्य करणे, मत्स्य उत्पादन सुरक्षा आणि गुणवत्ता हमी प्रणालींचा स्वीकार आणि विस्तार करणे, प्रकल्प व्यवस्थापन, देखरेख आणि अहवाल. तर त्यात आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. मत्स्य व्यवसाय विभाग, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकार मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अंदाजे 20,050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि जबाबदार विकासाद्वारे निळी क्रांती घडवून आणण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवत आहे. आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये PMMSY ची अंमलबजावणी केली जात आहे. मत्स्य उत्पादकता आणि गुणवत्तेपासून ते तंत्रज्ञान, कापणीनंतरच्या पायाभूत सुविधा आणि विपणनापर्यंत मत्स्य व्यवसाय मूल्य साखळीतील गंभीर अंतर दूर करण्यासाठी PMMSY ची रचना करण्यात आली आहे. मूल्य साखळीचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणे, शोधण्याची क्षमता वाढवणे आणि मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन आराखडा तयार करणे आणि त्याचवेळी मच्छीमार आणि मत्स्यपालकांचे सामाजिक आणि आर्थिक कल्याण सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे. त्यानंतर आहे समूह अपघात विमा योजना. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्या अंमलबजावणीसाठी 20,050 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसह भारतातील मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील शाश्वत आणि जबाबदार विकासाद्वारे निळी क्रांती घडवून आणण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेला मंजुरी दिलेली आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्र देशातील सुमारे 2,80,00,000 मच्छीमारांच्या उपजीविकेसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करत आहे. मत्स्य उत्पादकता आणि गुणवत्तेपासून ते तंत्रज्ञान, कापणीनंतरच्या पायाभूत सुविधा आणि विपणनापर्यंत मत्स्य व्यवसाय मूल्य साखळीतील गंभीर अंतर दूर करण्यासाठी PMMSY ची रचना करण्यात आलेली आहे. मूल्य साखळीचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणे, शोधण्याची क्षमता वाढवणे आणि मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन आराखडा तयार करणे आणि त्याचवेळी मच्छीमार आणि मत्स्यपालकांचे सामाजिक आर्थिक कल्याण सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे. अशा मच्छीमारांसाठीचा विमा हा PMMSY योजनेच्या उपघटकांपैकी एक आहे, जो PMMSY च्या मार्गदर्शक तत्वांच्या परिशिष्ट 2 च्या क्रमांक 1 मत्स्य कामगार, मत्स्य उत्पादक शेतकरी आणि मासेमारी आणि मत्स्य व्यवसाय संबंधित उपक्रमांमध्ये थेट सहभागी असलेल्या इतर कोणत्याही श्रेणीतील व्यक्तींसह मच्छीमार या योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्ष वयोगटातील पुरुष किंवा महिला मच्छीमार खालीलप्रमाणे विमा संरक्षणासाठी
पात्र असतील तर विमा संरक्षण आहे मृत्यू किंवा कायमस्वरूपी एकूण अपंगत्वासाठी 5,00,000 रुपये, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी 2.5 लाख रुपये, अपघाती रुग्णालयात दाखल करण्याविरुद्ध रुपये 25,000 रुपये. त्यानंतर आहे मत्स्यपालन आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी FIDF. भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने एक समर्पित मत्स्य व्यवसाय आणि पायाभूत सुविधा विकास निधी स्थापन केला आहे. FIDF ने सागरी आणि आंतरदेशीय मत्स्य व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांमध्ये मत्स्य व्यवसाय पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कल्पना केली आहे आणि 2020 पर्यंत निळ्या क्रांती अंतर्गत निर्धारित केलेले 15 दशलक्ष टन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मत्स्य उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या व्यतिरिक्त FIDF ने 8 ते 9% शाश्वत वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे देशातील मत्स्य उत्पादन सुमारे 2 कोटी टनांच्या पातळीपर्यंत वाढवता येईल. त्याचप्रमाणे आपण अजून माहिती बघणार आहोत राष्ट्रीय मत्स्यालय डिजिटल मंचावरती. तर नोंदणी कशी करावी, यासाठी लाभ घेण्यासाठी आपण नोंदणी कशी करावी याची जी लिंक आहे तुम्हाला मी ती डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही नोंदणी कशी करावी हे बघून नोंदणी करू शकता. तर तुम्ही प्रथम नोंदणी करू शकता. एक व्यक्ती म्हणून अर्ज करा. तुम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. एखादी संस्था असेल, बचत गट असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर तीही तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्ही CSC सेंटरद्वारे किंवा तुमचा वैयक्तिक अर्जही करू शकता. तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या प्रॅक्टिकलमध्ये अर्ज कसा करायचा याविषयी माहिती देणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे येणारे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील. तर या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला नोंदणी कशी करावी याची माहिती देण्यात आलेली आहे. तेही वाचून तुम्ही नोंदणी करू शकता. त्याचप्रमाणे इथे खाली व्हिडिओ ट्युटोरियलची नोंदणी कशी करावी ही माहिती दिली आहे. इथे वैयक्तिक नोंदणी आणि संस्थेची नोंदणी कशी करावी याचेही व्हिडिओ इथे तुम्हाला देण्यात आलेले आहे. तर ते व्हिडिओ बघूनही तुम्ही नोंदणी करू शकता. तर त्याचप्रमाणे खाली काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत या स्कीम विषयी किंवा या योजनेविषयी. तर ते प्रश्न आपण प्रथम या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. तर व्हॉट ही NFDFP नोंदणी आहे का? तर मच्छीमार समुदायाच्या नोंदणीसाठी NFDP ही एक खिडकी नोंदणी प्रणाली म्हणून विकसित करण्यात आली आहे. तर NFDFP वर नोंदणी करावी का? तर सर्व व्यक्ती, कुटुंबे, गट व्यवसाय, अनौपचारिक किंवा औपचारिक कर्मचारी, सेवा पुरवठादार किंवा मत्स्यपालन आणि मत्स्यपालन क्षेत्रातील मालक किंवा संबंधित पुरवठा साखळी किंवा मूल्य साखळी म्हणून काम करतात. पुरवठा आणि मूल्य साखळी संस्थांमध्ये सामान्यतः खालील गोष्टींचा समावेश असेल, परंतु ते इतकेच मर्यादित नसावे. त्याचप्रमाणे नोंदणी मॉड्यूल मत्स्यपालक, मच्छीमार, FFPO, फार्मर प्रोड्युसर कंपनी ऑर्गनायझेशन, मत्स्य कामगार, मत्स्य विक्रेते, सूक्ष्म आणि लघु उद्योग, कार्यप्रवाह व्यवस्थापन, DOF, NFDB, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, जागतिक बँका, AFD, नाबार्ड, CSC, प्रशिक्षण मॉड्यूल मत्स्य व्यवसाय संस्था. त्यानंतर NFDP लोक, कुटुंबे, गटांना सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग म्हणून नोंदणीकृत करते. याचे कारण असे की मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्यपालन हे मुळात व्यावसायिक उपक्रम आहेत. या क्षेत्रावर सूक्ष्म उद्योगांचे वर्चस्व आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म उद्योगांमध्ये कुटुंबातील अतिरिक्त सदस्य आणि अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या सहभागासह किंवा त्याशिवाय केवळ एकच मुख्य कामगार असतो. NFDP ने अशा सर्व एकल कामगार उपक्रमांची, सर्व अर्धवेळ किंवा पूर्णवेळ कुटुंबातील सदस्यांची आणि तुलनेने मोठ्या व्यवसाय उपक्रमांच्या सर्व अर्धवेळ किंवा पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची नोंदणी करावी असा हेतू आहे. त्यानंतर कोणत्याही कागदपत्रांची हार्ड कॉपी सादर करणे गरजेचे आहे का? तर नाही. नवीन नोंदणी ही प्रक्रिया ही कागद विरहित आहे, पेपरलेस ही प्रक्रिया आहे. तर कोणतेही कागदपत्र तुम्हाला जमा करण्याची, हार्ड कॉपी जमा करण्याची गरज नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे DSC किंवा आधार कार्ड नसेल तर तो नोंदणी अर्जाची छपाई करू शकतो आणि स्वाक्षरी केलेल्या हार्ड कॉपी स्पीड पोस्टद्वारे किंवा स्वतःहून सादर करू
शकतो का? तर NFDP नोंदणी कागदावर आधारित कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. प्रमाणीकरणासाठी अर्जाला आधार कार्ड घेणे हे अनिवार्य असणार आहे. तर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे हे अनिवार्य आहे. तर NFDP साठी नवीन नोंदणीसाठी अर्ज करताना अपलोड करणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी छायाचित्रांसाठी कोणतेही विहित स्वरूप आहे का? तर होय, अपलोड केलेले सर्व दस्तावेज हे स्कॅन केलेले आणि JPG किंवा PDF स्वरूपात असणे आवश्यक आहे. फाईलचा आकार हा 1500 KB पेक्षा कमी असावा, म्हणजे जवळजवळ 1.5 MB पेक्षा कमी असावा. जर दस्तावेज छायाचित्र विहित स्वरूपात किंवा परवानगी असलेल्या फाईलच्या आकारात नसेल तर काय करावे? तर दस्तावेज छायाचित्र निर्धारित स्वरूपात किंवा आकारात रूपांतरित करण्यासाठी वापरकर्ता अर्जदार इंटरनेटवर उपलब्ध ऑनलाईन साधनांचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे नवीन नोंदणी अर्ज दाखल करताना काही पडताळणी आहे का? तर होय, अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर तसेच नोंदणीच्या उद्देशाने निवडलेल्या ईमेल ID वर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल, तो आपल्याला द्यावा लागेल. त्यानंतर नवीन NFDP नोंदणी अर्ज जतन करण्याची तरतूद आहे का? तर होय, तपशील भरल्यानंतर वापरकर्ता सेव्ह ॲज ड्राफ्ट ॲप वापरून अनुप्रयोग जतन करू शकतो. प्रणाली एक नोंदणी क्रमांक तयार करेल ज्याचा वापर भविष्यात मसुद्यात प्रवेश करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यानंतर पूर्वी जतन केलेल्या नोंदणी अर्जात किती काळ प्रवेश करता येईल? तर प्रक्रियेदरम्यान तयार केलेला नोंदणी क्रमांक हा 15 दिवसांसाठी वैध असतो. वापरकर्त्याला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, म्हणजे मुदत संपण्याच्या कालावधीत नोंदणी अर्ज सादर करावा लागेल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास नोंदणीमधून नोंदणी ID हटवला जाईल आणि वापरकर्त्याला सुरुवातीपासूनच प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल. त्यानंतर नोंदणी अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी काय करावे लागेल? नोंदणीकृत व्यक्ती नोंदणी क्रमांकाद्वारे आपला अर्ज तपासू शकतात. त्यानंतर नोंदणीची प्रक्रिया व्हायला बराच वेळ लागेल का? तर अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया 3 ते 4 कामकाजाच्या दिवसात पूर्ण केली जाईल. एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर NFDP वापरकर्ता ID आणि संकेत शब्द नोंदणीकृत ईमेल ID मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल. परंतु कोणत्याही कारणास्तव अर्ज नाकारला गेल्यास अर्ज नाकारण्याची कारणे देखील नोंदणीकृत ईमेल ID किंवा SMS द्वारे कळवली जातील. त्याचप्रमाणे NFDP नोंदणी क्रमांकासाठी 3-4 कामकाजाच्या दिवसानंतरही मंजूर प्रलंबित आहे, काय केले पाहिजे? तर ओळखपत्रांवर प्रक्रिया करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधूनमधून अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता असते. सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी नमूद केलेल्या कालमर्यादेपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. तथापि अनावश्यक विलंब झाल्यास वापरकर्ता अर्जदार NFDP हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतो किंवा त्यांना ईमेल ही करू शकतो. त्यानंतर मूल्यांकन अधिकारी नोंदणी अर्ज नाकारतो का? तर होय, NFDP नोंदणी अर्ज खालील परिस्थितीत नाकारला जाऊ शकतो. आधारची स्पष्ट किंवा योग्य किंवा स्वयंप्रमाणित नाही. त्याचप्रमाणे मच्छीमार समुदायाशी संबंध नाहीत. अर्जदाराचा जर मच्छीमार समुदायाशी कुठलाही संबंध येत नसेल तर अधिकारी हे अर्ज नाकारू शकतात. त्यानंतर त्रुटी मिळाल्यानंतर काय करायचे आहे? कृपया तुमची प्रमाणपत्रे तपासा. तर कृपया प्रविष्ट केलेले तपशील दोनदा तपासा. तपशील योग्य असल्यास आणि समस्या कायम राहिल्यास कृपया मदतीसाठी हेल्प डेस्कशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे शेवटचा आहे, माझा डाटा सुरक्षित आहे का? जर जो काही आपण आपला डाटा वैयक्तिक तपशील हा अर्जावर देणार आहोत तर तो सुरक्षित आहेत का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर NFDP त्याच्या NFDP पोर्टलच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, जे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि कोणत्याही सुधारणा सारख्या सर्व संबंधित भारतीय डेटा संरक्षण कायदे आणि नियमांचे पालन करते. अनधिकृत प्रवेश, प्रकटीकरण, बदल, विनाश यासारख्या डेटा संरक्षण उपायांची अंमलबजावणी करून NFDP पोर्टल वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे रक्षण करू शकते, विश्वास निर्माण करू शकते आणि भरभराटीच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी डेटाचा जबाबदार वापर सुनिश्चित करू शकतो. तर अशा प्रकारे आपण अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये व्हिडिओ बनवून प्रत्यक्ष अर्ज कसा भरायचा याविषयी तुम्हाला माहिती पुढील व्हिडिओमध्ये देण्यात येईल. त्यासाठी कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा जर तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहिजे असेल तर.
आणि आपल्या मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे आमचे येणारे पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नियमित आणि वेळेत मिळतील. धन्यवाद.